तर विधानसभा निवडणूक तोंडावरती आलेली असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। लोकसभा निवडणुकीत मतांची घटलेली आकडेवारी आणि अनेक जागांवरती बसलेला फटका लक्षात घेता महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून रणनीती आखायला सुरुवात केली आहे। त्यासाठी संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांची भाजपशी चर्चा सुरू आहे। काल नागपुरात रात्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनांची वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा झाली। यावेळी संघ परिवारातील 36 संघटना उपस्थित होत्या आणि या बैठकीत फडणवीसांनी पक्षाची भूमिका मांडली। फडणवीस काल काय म्हणाले पाहूयात। 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष होता तरी एकट्याच्या मताच्या टक्केवारीवरती सत्ता येईल अशी स्थिती नव्हती। त्यामुळे एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, पण दोघांची मिळून टक्केवारी सुद्धा पुरेशी नव्हती आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेसाठी अजित पवार यांना सोबत घेतलं। भाजपचा मूळ मतदार आणि संघ परिवारातील अनेकांच्या विरोधात जाऊन ही युती केली। राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहून मगच अजित पवारांना सोबत घेतलं गेलं। लोकसभा निवडणुका अभ्यास केल्यावर कळलं की दादांना सोबत घेतल्याचा फार काही फायदा झाला नाही। लोकसभा निवडणुकीत शिंदेंना भाजपची 89% मतं तर भाजपला शिंदेंची 88% मतं मिळाली। भाजप आणि अजित पवार यांच्यातील वोट ट्रान्सफरेबिलिटी 50%हून कमी होती, पण दोघांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामं करता आली आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद झालेली कामं पुन्हा सुरू झाली। विधानसभेत सुद्धा अजितदादांना सोबत घेऊन महायुती म्हणूनच पुढे जाणार आहोत। लोकसभेच्या अनुभवातून उमेदवार हा महत्त्वाचा असतो हे आमच्या लक्षात आलं। नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जिंकलेले सर्व नवे उमेदवार होते। जिथे उमेदवार बदलले नाहीत, जुन्यांना संधी दिली तिथे पराभव झाला आणि विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला संघाचा विस्तृत विचार पराभूत करू शकतो। त्यामुळे संघासोबतच भाजपमधील सगळ्यांनी सक्रियपणे मैदानात उतरावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यावरती आम्ही काही बोललो नाहीत तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं अशी प्रतिक्रिया संघाच्या बैठकीवरील प्रश्नावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। लोकसभेत दादांचा फायदा नाही झाला या फडणवीसांच्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। मागे असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं। असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही। त्यावेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं। राज्यसभेच्या जागांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलं। राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक जागा अजितदादांना देणार आहोत असं विधान फडणवीसांनी केलं। कबूल केल्याप्रमाणे एक जागा राष्ट्रवादीला देणार, मात्र योग्य निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं देखील फडणवीस म्हणाले। 2 राज्यसभा आमच्याकडे आहेत, त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे। तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल।